हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोळीवाड्याचा नागपा कृपा नागेश भंडारी। तर आज आहे आमचा भंडारा, वेज भंडारा। तर आम्ही एकविरा पवनसेवा मंडळाची पालखी आमच्या गावातून काढली होती। ती 15 तारखेला आणि 18 तारखेला आमचं दर्शन झालं कारलेगडाला। तर 19 तारखेला आम्ही नॉनव्हेजचा भंडारा एकविरा गडाला केला। तर गाईज आज आहे तारीख 22 वार शनिवार। तर तो वेजचा भंडारा आहे, पूर्ण नॉनव्हेज नाही आहे, वेज भंडारा। तर आम्ही प्रत्येक वर्षी आमच्या सदस्यामार्फत आम्ही हा भंडारा करत असतो। तर गाईज कंटिन्यू राहा, पाहत राहा कसं काय होते ते। पाहू शकता वाटाणे, बटाटी पाहू शकता, राईस वगैरे बनवायला लावलेला आहे। रवी दादा आहे तिकडे बघा, तसेच आमचे सदस्य वाकडे साहेब। जय एकविरा। हां, सर्व एकविरा भक्तांनी तसेच वारकरी यांनी भंडाऱ्याचा लाभ घ्यावा अशी विनंती। पाहू शकता पूर्ण पालखीचं जो फुलं वगैरे आहे ते पूर्ण आता सजवायला लावलेली आहे पालखी। परत एकदा आपण पाहू शकता, मी पण आहे, पाहू शकता पालखी अध्यक्ष देखील आलेले आहेत आता। गाईज पाहू शकता आमचं कार्यकारिणी मंडळ। आज आहे 22/2/2025। तर आज आमच्या एकविरा पवनसेवा मंडळाचा शाकाहारी वेज भंडारा आहे। पाहू शकता आरतीचं ताट देखील तयार करायला लावलेलं आहे आता। पालखीची देखील साफसफाई झालेली आहे। इकडं आईची देखील साफसफाई तसेच विडे वगैरे मांडलेले आहेत, आपण पाहू शकता। आमचे पालखी पदयात्री भक्त देखील आलेले आहेत, आपण पाहू शकता। दर्शन घेताना आईचं आपण पाहू शकता गाईच। पाहू शकता आत्या पण आलेली आहे भंडाऱ्यासाठी, तसेच आई पण आहे, पाहू शकता। पिंपलासवरून आत्या आलेली आहे, तिने लाडू आणलेले आहेत, आपण पाहू शकता। ताट देखील रेडी केलेलं आहे, आता त्याचं काम चालू आहे। आपले प्रसिद्ध सुप्रसिद्ध कुक आपले रवी कोडदादा यांच्या मार्फत आपण पाहू शकता सर्व साहित्य, आणि कार्तिक बाबू पण आलेले आहेत, आपण पाहू शकता। पूर्ण डाळ वगैरे आता चालू आहे, डाळीचं काम। इकडे काय कपडा घ्या, यामध्ये वाटाणा बटाटा भाजी आहे, तसेच पाहुणे वगैरे आपण पाहू शकता। आणि लगेच आता आरतीला सुरुवात होणार आहे, आपण पाहू शकाल। इकडे फिरू, आता लगेच आरतीला सुरुवात होणार आहे। देशापासून थोडी थोडी नौभाषा अमृतून वाचून कुटुंबी आशा लिंगाला परमंगलेशा। जय देवी महिषासुरमर्दिनी ओ महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी आरती कबीरा देई मजवरा शरण लाई आरती कबीरा आई देई मजवरा आरती कबीरा। दर्यावरचे शूरवीरा तुझ्या पायीचे जागर सव कृपा काही त्यांना एकची आधार होई। भक्तगण मिलताची पालखी ते मिरवीती आरती कबीरा आई देई मजवरा आरती कबीरा। हस्त नक्षत्र शरण मी तुझे लागे शरण प्रमाणा आरती कबीरा। गाणे टांगण सकल नारायणाची
अश्वं विश्वं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिश्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। एकविरा माते की जय। गणपती बाप्पा सदा सर्वदा तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पडावा शिव नको गुणवंता अनंता करुणायका गणेशा मोया मोया विघालताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाल तुलाल कोटी पार्वती पती एकविरा माते की आई माऊलीचा आई माऊलीचा काहीच पाहू शकता सर्व भक्तगण आपले आलेले आहेत आईच्या भंडाऱ्याला. तसेच आताच आरती वगैरे झालेली आहे आईची आरती वगैरे झालेली आहे आपण पाहू शकता. सर्व आपला स्वयंपाक वगैरे आता भोजनाचा सर्व प्रसादाचा तयार आहे आपण पाहू शकता. माझा थंडा पियाला गाईज प्रतिवर्षी आपण मोठा भंडारा असतो तो आपला एकविरलाच होतो कार्लेगडाला आणि आपण छोटा भंडारा म्हणजेच शाकाहारीचा भंडारा जो आपल्या सदस्यांमध्ये होतं तो आपण घरी करत असतो. आपण पाहू शकता सर्व सदस्य देखील जमलेले आहेत तसेच पाहुणे पण येत चालल्यात आता. लगेच आता भोजनाला देखील सुरुवात होणार आहे. पाहू शकता आईला देखील आता भोजन चाललेलं आहे देवानी आपण पाहू शकता. पालखीमध्ये देखील आपण पत्रावली ठेवत असतो आणि त्यासाठी आता कार्तिक भाऊ चाललेले आहेत ठेवायला. प्रसाद खायला आई माऊलीचा. इथे या साईडला चालू आहे दादांचा मिरच्या दालायचा तसेच भजी काढायचं काम आपण पाहू शकता. दादा इकडे बघा बघा किती मस्त असा मिरच्यांची भजी आहे तसेच आपले चालू आहे सर्व भजी. साहेबांनी पण बघा काय आणले कसलं लाडू होते बुंदीचे लाडू मला वाटलं मेथीचे लाडू आणले काय. आता आरती वगैरे झालेली आहे आईची आणि लगेच आता जेवणाला देखील सुरुवात होणार आहे तर कंटिन्यू राहा. काहीच पाहू शकता महाप्रसादाला देखील सुरुवात झाली आहे. जेवणाला देखील सुरुवात झालेली आहे आता. पाहू शकता बाबा पण आलेले आहेत भंडाऱ्यासाठी वगैरे सर्वजण आलेले आहेत. आत्या पण आहे आंटी पण आहे. नाही इकडे काम चालू आहे सगळा भाज्यांचा. पाहू शकता कोलिवाड्याची शान पाहू शकता आई माऊलीचं मान मोकरू. बंदूकची शूटिंग करा. पाहू शकता कुशल भंडारी हा देखील 11 वर्षाचा आहे आणि हा पूर्ण पालखीला आमच्या बरोबर होता चालत होता 3-4 दिवस सतत चालत होता. गाईज पाहू शकता छोटी व्यक्ती.
भरपूर गाईज असे भाविक येत असतात भंडाऱ्याला, आपण पाहू शकता. पाहू शकता आमचे मास्टर्स जेवत आहेत. हा पाहू शकता राईस, लाडू आणि भाजी वाटाण्याची. डाळ आहे. पाहू शकता मिरचीचे भजी पण आले आहेत. आणि या आता लगेचच जेवण करायला या महाप्रसाद घ्यायला कंटिन्यू. पाहू शकता सर्व पालखीचे सदस्य मेंबर्स पण पाहू शकता. ताई वरती बघ जरा. हां तर गाईज आम्ही 4-5 दिवस आमचे पालखीमध्ये जे सहकार्य केले आणि ताईंनी, तर खरोखर त्यांचं खूप असं मोलाचं सहकार्य आहे जेवणाचं, सातत्याने जेवणाला मदत करणे दादांना. तर काजल ताई आपण पाहू शकता. हां पाहू शकता जेवण चालू आहेत अजून. बोल जेवला का तू? जेवला का आई? शकता करण भंडारी आपले पालखी एकविरा भक्त आणि आताच रिक्षावरून आलेला आहे आईच्या भंडाऱ्यासाठी. तर वेलकम. हा किती भाविकांची गर्दी आहे. काका जे आमचे ओल्ड मास्टर आहेत तर त्यांनी आताच नारळ पाणी वगैरे घेतलेलं आहे आणि आईच्या भेटीला तसेच भंडाऱ्यासाठी आज ते उपस्थित आहेत. आपण पाहू शकता. बोला तुम्हाला काय बोलायचं आहे का आपल्या पालखीबद्दल? हा पालखीबद्दल काय बोलू शकतो? एकदम खूप पालखी मस्त झाली आणि मस्त ठिकाणी पोहोचलो आणि मस्त ठिकाणी आलो आणि काही झगडा गोंगाट काही नाही. आणि पण आता भंडाऱ्यात शेवटी पण आपण इथं उपस्थित आहोत. चांगली गोष्ट. थँक्यू. तर आपल्या अध्यक्षांबद्दल तसेच नागेश भंडारी जे सचिव आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? मी असंच बोलणार आहे की स्वरूप आणि हे साहेर भंडारी न त्यावी सुखरूप आणि सगळी पालखी व्यवस्थित करून सगळे मनानं व्यवस्थित घेऊन पालखी आपली स्वरूप आणलेली आहे. बरोबर. इथं नागेश भंडारी सुद्धा त्यावी चांगली व्यवस्थित करून आणलेले पालखी तशा चांगलं काम केलं. मी आभार मानतो. ओके थँक्यू. बोलेन आपल्याला की जो आपला प्रसिद्ध असा सॉन्ग आहे आपल्या पालखीचा जो शाहीरने काढलेला आहे आपल्या अध्यक्षांनी, तर त्याबद्दल तुम्ही सॉन्ग बोलू शकाल का? तो हो बोलू शकतो. बोला ना. बघ पालखी निघाली र पालखी निघार पायी पायी माझ्या एकविराईची. पालखी निघाली र पायी पायी माझ्या एकविराईची. वीरा तुझा आसरा कोल्या मायेचा जरा गो संग कोली नाचता माझे कारल्याचे डोंगरा संग कोली नाचतान ग आई माझे कारल्याचे डोंगरा. जातो आम्ही दर्यावर जीवाच्या जेवण. चला तर गाईज आता भंडारा वगैरे आमचा संपन्न झालेला आहे. आणि कसं वाटलं तुम्हाला आमचा भंडाऱ्याचा व्लॉग त्याबद्दल तुम्ही निश्चित सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोल्हाट्याचा नाकवा.